नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 देण्यासाठी आता शासन तयार झालं आहे आणि या संदर्भातील काल एक आढावा बैठक झाली कृषी मंत्र्यांची आणि पीक विमा कंपन्यांशी। तर या बैठकीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं, काय होणार आहे पुढे, कसं आता शेतकऱ्यांना जो काही अग्रिम पीक विमा आहे तो मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणणार आहोत। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ शेती संदर्भातील तुम्हाला मिळत असतात। बघा, सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी म्हणजे जी काही सुरुवातीला 1 ते 5 तारखेपर्यंत जी काही अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमुळे खूप काही मराठवाड्यातील जिल्ह्यांचं नुकसान झालं, जसं की बीड झालं, बीड, लातूर, वाशिम, परभणी, धाराशिव असे खूप काही जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं। आणि या नुकसानी संदर्भात आता कृषी मंत्र्यांनी ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांना निर्देश दिले, त्यांना आदेश दिले की कृषी विभागाच्या सहाय्याने तात्काळ लवकरात लवकर 15 दिवसाच्या आत सगळे अहवाल सादर करा आणि शेतकऱ्यांना जो काही आपण अग्रिम पीक विमा देणार आहोत तो देण्याची व्यवस्था करा, जेणेकरून शेतकऱ्याचं कुठंही नुकसान व्हायला नको, असं या आढावा बैठकीतनं झालं। जर याच्यामध्ये कोणीही कामामध्ये डिले केला, कोणी दिरंगाई केली तर त्याच्यावर जे काही शासन आहे, शासन गव्हर्नमेंट सगळं त्यांच्यावर कार्यवाही करणारे, जे काही कंपन्या याच्यामध्ये दिरंगाई दाखवतील त्यांच्याकडूनही असले कॉन्ट्रॅक्ट काढण्यात येतील। अशा पद्धतीचं या आढावा बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या, जेणेकरून लोकांना, शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा लवकरात लवकर देण्यात यावा।